राधानगरी तालुक्यातील तारळी खुर्द येथील केंद्र शाळेमध्ये नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे। प्रारंभी इयत्ता पहिलीमध्ये दाखल होणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना गांधी टोप्या परिधान करून गावातील प्रमुख मार्गावरून वाजत गाजत मिरवणुकीने विद्यार्थ्यांना शाळेत दाखल करण्यात आले आहे। यावेळी विद्यार्थ्यांना रंगीबेरंगी छत्र्या देऊन त्यांचे अनोख्या पद्धतीने स्वागत करण्यात आले। तज्ज्ञ शिष्यवृत्ती मार्गदर्शक आणि उपक्रमशील शिक्षक प्रकाश पाटील यांनी या सर्व छत्र्यांवर शाळा, शिक्षण, वृक्षारोपण, मातृभाषा यासंबंधी सुंदर विचार स्वतः रेखाटले होते। यानंतर शाळेच्या सभागृहात झालेल्या कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन आणि सरस्वती पूजन करण्यात आले। ग्रामपंचायत तारळी खुर्द यांच्या वतीने इयत्ता पहिलीतील आणि इतर वर्गात दाखल झालेल्या नवागत विद्यार्थ्यांचे सरपंच सरिता पौंडकर, उपसरपंच अभिजित गायकवाड, सदस्य बाजीराव कांबळे, सर्जेराव पाटील, सागर पाटील, युवा नेते युवराज पौंडकर यांच्या हस्ते वही पेन देऊन स्वागत करण्यात आले। प्रवेशोत्सव कार्यक्रमाच्या निमित्ताने शिक्षण विस्तार अधिकारी ज्योतिराम पाटील यांनी शाळेत भेट देऊन इयत्ता पहिलीतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। तसेच शाळेने केलेल्या या आगळ्यावेगळ्या उपक्रमाबद्दल मुख्याध्यापक व सर्व शिक्षकवृंद यांचे कौतुक केले। तारळी खुर्द केंद्राचे केंद्रप्रमुख RT बर्गे सर यांनी सुद्धा या विद्यार्थ्यांच्या उपक्रमांना शुभेच्छा देत अनोख्या उपक्रमाचे स्वागत केले। कार्यक्रमात स्वागत व प्रास्ताविक मुख्याध्यापक BY पाटील यांनी केले, तर सूत्रसंचालन प्रकाश पाटील यांनी केले। यावेळी शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष हिंदूराव कांबळे, सचिन सावंत, अपर्णा पाटील, सारिका पाटील, हर्षल खडतकर, स्मिता जाधव, अक्षय पाटील, तानाजी पाटील यांच्यासह पालक, विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते। शेवटी आभार प्रकाश पवार यांनी मानले।